तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। उदाहरणार्थ मेचा हप्ता हा कुणाला मिळणार, कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असणार आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1,77,00,000 महिलाच लाडकी बहीण योजनेच्या हप्ते वितरणासाठी पात्र असणार आहे। तर कोण महिला पात्र झाल्या आहेत आणि कोण महिला अपात्र। तुम्हाला जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला मेचा हप्ता मिळेल काय, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे, कारण मेचा महिना आज संपलेला आहे। आजची 31 तारीख आहे, आज शेवटचा दिवस आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचं हप्त्याचं जे वितरण आहे ते वेळेवर होणार होतं। जर वेळेवर वितरण होत असेल तर त्या संदर्भातला GR हा 5 तारखेच्या जवळपास यावा लागेल आणि वितरण हे 10 ते 11 तारखेपासून सुरू करावं लागेल। तर निश्चितच आपण आशा करूया की यावेळेचं वितरण विलंब होणार नाही आणि वेळेवर लाडक्या बहिणींना हप्ता हा येईल। पण कोण लाडक्या बहिणी या हप्त्यासाठी पात्र असतील, तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। पण ज्यांनी KYC सुद्धा केली असेल आणि त्या पात्र असतील तरी सुद्धा त्यांना लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता मिळाला नसेल तर त्यांना सुद्धा निष्काळजी राहायचं आहे, कारण मार्च आणि एप्रिल मध्ये जर त्यांना हप्ता मिळाला नसेल तर त्यांना मेचा हप्ता हा मिळू शकतो। काही महिलांचं उत्पन्न EKYC तपासणीच्या दरम्यान जास्त दाखवण्यात आलेलं आहे, म्हणजे 2.5 लाखांच्या वर त्यांचं उत्पन्न दाखवलेलं आहे। काही महिला इन्कम टॅक्स भरताना दाखवलेला आहे, काही महिलांच्या घरी 4 चाकी वाहन दाखवलेलं आहे, काही महिलांच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची बाब लक्षात आल्याने बऱ्याच महिला, जवळपास 70 लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत। अर्ज करते वेळेस 2.5 कोटी महिला होत्या, सरसकट त्या महिलांना त्यावेळेस लाभ दिला होता। पण आता EKYC आणि निकषाची तपासणी या दरम्यान 70 लाख महिला अपात्र झाल्या, फक्त 1,77,00,000 महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता हा मिळणार आहे। तर प्रसार माध्यमांवर काही वेगवेगळ्या संभाव्य तारखा समोर आलेल्या आहे वितरणासंदर्भात। तर आपण सुद्धा पाहणार आहोत की वितरण तुमचं नेमकं किती तारखेपर्यंत होऊ शकतो। तर निश्चितच आज मेचा महिना संपलेला आहे आणि लाडक्या बहिणींना सध्या आतुरता लागलेली आहे की 23वा हप्ता हा आपल्या खात्यावर कधी जमा होईल। तर लाडक्या ताईंनो, माझ्या मते 5 ते 10 तारखेच्या दरम्यान GR येण्याची शक्यता आहे। सामाजिक न्याय विषय सहाय्यक विभागाकडून एक GR प्रसिद्ध केला जातो, तो तुम्हाला माहितच आहे आणि त्यानंतर राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या घोषणा करत असतात आणि नंतरच वितरणाला सुरुवात होते। तर त्या अगोदर GR हा यावा लागत असतो आणि GR आल्याच्या नंतर 10 तारखेपासून समोर, म्हणजे 10 ते 15 तारखेच्या दरम्यान मे महिन्याचं वितरण हे होऊ शकते। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।